भोर येथील विसगाव खोरे आणि खानापूर परिसरातील शेतकरी सध्या एका नव्या संकटाला सामोरं जातोय. अतिवृष्टी, हवामान बदल आणि पिकांची रखडलेली पेरणी या सर्व संकटांना तोंड देऊन खरीपातील कडधान्य आणि भात पीक जोमात येऊ लागलं असतानाच आता या भागात गोगलगायींच्या प्रचंड उपद्रवाने शेतकरी हैराण झालाय. सलग 4 महिन्यांच्या पावसामुळे आधीच शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. खरीपातील सोयाबीन, भुईमूग, घेवडा, झेंडू, भात यांसारख्या पिकांवर आता रात्रीच्या वेळी भल्या मोठ्या गोगलगायी हल्ला करत असून या गोगलगायी पिकांची पानं, खोडं आणि कळ्या कुरडतायत. त्यामुळे हातातोंडाशी आलेलं पीक नष्ट होण्याची भीती शेतकऱ्यांना सतावते. दरम्यान या सर्व परिस्थितीकडे कृषी विभागाचं दुर्लक्ष होत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. कृषी अधिकारी आणि कर्मचारी शेतात पाहणीसाठी फिरकतही नाहीत असा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. शेतकऱ्यांनी गोगलगायींचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी कृषी विभागाने तात्काळ विशेष मोहीम राबवावी अशी मागणी केली आहे. आता काय झालंय माहितीये का, ह्या निसर्गाने एकतर शेतकरी सगळा मेटकुटीला आलाय आणि त्यात आता ह्या प्राण्यांचा नवीनच उद्रेक झाला ह्या गोगलगायसारख्याचा. आणि ह्या गोगलगायी दिवसा निवाऱ्याला राहतात आणि संध्याकाळी 7-8च्या दरम्यान शेतातली लोकांची पिकं खायला सुरुवात करतात. एकीकडून रानटी जनावरांचा त्रास, मोरांचा त्रास, एकीकडून निसर्गाचा त्रास, सगळ्याकडून कसा तरी शेतकरी वाचवायचं बघतोय आणि सरकार काय ह्याच्याकडे लक्ष देत नाही अजिबात. कृषी खात्याला वारंवार आम्ही तक्रारी करून पण कृषी खात्याचा एक अधिकारी इकडे आला नाही की त्याच्यावर काय कुठलं औषध मारायला दिलं नाही आम्हाला, किंवा त्याच्यावर कुठली फवारणी बी करायला दिली नाही. शासनाने आम्हाला काहीतरी ह्याच्यासाठी उपाययोजना करून शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी, अन्यथा ह्या पिकाची नुकसान भरपाई द्यावी. शेतकऱ्याचं नुकसान न सांगण्यासारखं आहे आणि हे नुकसान फक्त शेतकरीच सोसतो, बाकीचं कुणीच सोसू शकत नाही. शेतकरी हा आपल्या शेतात काय किती पीक हे करतो ते शेतकऱ्यालाच माहिती असते.